जेने हा गोपाळ कृपा करी भागरिया मज बहातील कडी भागरिया मज बहातील कडी त्यांची आने जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी वचन नमोडी बोलले ते तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल विठ्ठल एकदा आमचे गायनाचार्य मंडळी आणि मृदंग सम्राटांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अहो कलाकाराच्या कलेची दाद केली पाहिजे महाराज. टाळ्या म्हणजे फुकटचा उत्साह वर्धन करण्याचं साधन आहे. कटाळ्यांना तोलला का भरावा लागतो का? फुकटच्या हातावर हात आदळायचे नाही का? सोपं नाही बाबा एवढं सुंदर वाजवणं. लोकांना वाटतं काय हो उग फकाळता येते वाटतं का नाही? लोकांना वाटतं उग बदलता ये. पण एक सांगते, एवढं सुंदर वादन करण्यासाठी एवढं सुंदर गायन करण्यासाठी आयुष्यभर झिगावं लागतं. तेव्हा कुठं एवढं सुंदर वाजवता गाता येतं. अहो त्या आळंदीला राहून अहोरात्र घाटावरती एवढी प्रॅक्टिस करावी लागते. महाराज माझे मोठे बंधू आळंदीला राहतात, कपिल महाराज देशमुख. दादा सुद्धा पकवाज वाजवतात. दादा आळंदीला असल्यावर एखाद्या वेळेस जर आम्ही व्हिडिओ कॉल केला तर एवढी कडाक्याची थंडी आणि त्या थंडीमध्ये रात्री 8 वाजताचं जेवण करायचं आणि 9-9:30 वाजता आळंदीच्या घाटावरती जायचं. रात्रभर प्रॅक्टिस करायची, एवढी प्रॅक्टिस करायची. अक्षरशः पोटामधून रक्ताच्या धारा वाहायला लागतात. एवढं जिंकल्यानंतर एवढं सुंदर वाजवता येतं.
अहो एक दोन परीक्षा देऊन माणसाला अधिकारी होता येतं काय? एक दोन परीक्षा देऊन माणसाला अधिकारी होता येतं, पण कलाकार होण्यासाठी आयुष्यभर झिजावं लागतं. तेव्हा कुठे एवढा सुंदर कलाकार होता माणूस. म्हणून कलाकाराच्या कलेची दाद दिली पाहिजे. आजपासून समोरचे जे कीर्तन आहेत ना, तेव्हा कीर्तनकाराने एखादी चाल म्हटली, गायनाचार्यांनी एखादी चाल म्हटली किंवा मृदंगाचार्यांनी एखादा सुंदर असा बोल वाजवला, आपल्याला बोल कळो अथवा न कळो, पण आपल्या कानाला आवाज गोड वाटला ना, तर टाळ्या वाजवत चला. वाजवणार आहे ना? आता नका वाजव. विठाला तुकोबराय सांगतात, मी संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि माझं हित आणि माझं जीवनाचं कल्याण संतच करू शकतात. तेची माझे हित करीती सकळा जेडे हा गोपाळ कृपा करे. अहो त्या वृंदावनाच्या त्या नयनरम्य वातावरणामध्ये एक मोर आणि एक मयुरी एवढं सुंदर नृत्य करतायत आणि नृत्य करताना त्या मयूराने भगवान श्रीकृष्णांना पाहिलंय. एवढं सुंदर वातावरण वृंदावनचं आहे आणि त्या वातावरणामध्ये त्या मोराने भगवान श्रीकृष्णांना पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तो मोर एवढा नाचायला लागला, एवढा नाचायला लागला, एवढा आनंदी झाला आणि त्या मयुरीला सांगायला लागला, अगं मी एवढा आनंदी तुला दिसतोय कारण मी त्या भगवान परमात्म्याला पाहिलंय आणि किती सुंदर आहे तो भगवान परमात्मा. तो मोर त्या मयुरीला सांगायला लागला, काय करू बाई ग जीव हा वेडावला. कोण म्हणतंय? मयूर. मयूर. काय करू बाई ग जीव हा वेडावला. सावळा मुरलीवाला आडवा सांगायला लागला, काय करू बाई जीवा वेडावला. सावळा मुरलीवाला आडवाला. एवढं सुंदर भगवान परमात्मा दिसायला आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती गोड रूप आहे त्या भगवान परमात्म्याचं. आणि तो मोर सुद्धा भगवंताच्या रूपाचं वर्णन त्या मयुरीला सांगायला लागला. ती मयुरी म्हणते, अरे भगवान परमात्मा एवढे सुंदर आहे दिसायला, मग मला सुद्धा त्या देवाचं दर्शन घडवायचंय. मोर म्हणतो, अगं तुला जर देवाचं दर्शन पाहिजे असेल तर तू भगवान परमात्म्याकडे जा आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचा धावा कर. नक्की भगवान परमात्मा तुला दर्शन देते. अहो जेव्हा पंढरपुरामध्ये संतांची मंदिर पंढरपुरामध्ये आलेली आहे, पाय ठेवायला खाली जागा नाही आणि त्या गर्दीमध्ये अनेक भक्त भगवान परमात्म्याच्या महाद्वारासमोर उभे आहेत. आणि जेव्हा भगवान परमात्म्याने महाद्वार उघडलं तेव्हा ते भगवंताचे भक्त वर्णन करतायत, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजरे.
योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधने पाहता पाहता मना न पुरे धाने देखिला देखिला माये देवांचा देव एवढा सुंदर तो भगवान परमात्मा. आणि आज ही मयुरी भगवान परमात्म्याच्या दारामध्ये उभी आहे आणि देवाला म्हणते देवा अहो दर्शन द्या ना मला. पण भगवान परमात्मा दर्शन द्यायला तयार नाही. तेव्हा ती मयुरी पुन्हा परत आली आणि त्या मोराला म्हणते अरे एवढा देवाचा धावा केला त्या देवाला एवढं म्हटलं देवा दर्शन द्या दर्शन द्या. पण देव आपल्या महालाच्या बाहेर यायला तयार नाही. तेव्हा तू मोर म्हणतो अगं त्या ठिकाणी तू गेली पण कुणाचा धावा केला. ती म्हणे कन्हैयाचा. मोर म्हणतो अगं कन्हैयाचा धावा करून उपयोग नाही. तू पुन्हा जा आणि कोणाचा धावा कर राधेचा. आणि जेव्हा तू राधेचा धावा करशील ना तेव्हा तो भगवान परमात्मा नक्की तुला दर्शन देतील. विठाला विठाला तेव्हा ती मयुरी भगवान परमात्म्याच्या दारामध्ये आली आणि म्हणते हे राधे हे आणि त्या मयुरीला भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. तेव्हा त्या मयुरीच्या लक्षात आलं जेव्हा आपण देवाचा धावा करू, जेव्हा आपण संतांच्या संगतीमध्ये जाऊ, तेव्हा फक्त आणि फक्त ते संतच आपलं जीवनाचं कल्याण करून देऊ शकतात. बाबा विठाला विठाला म्हणून ज्या भगवान परमात्म्याने
परमेश्वराने आपल्याला सुंदर असा नरदेह दिलेला आहे, त्या भगवान परमात्माचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. सर्वांनी हात वरती करा. ज्यांना करा पडले त्यांनी करा. तसं तरी टाळीचं महत्व मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, नाही का? विठोबा रखुमाई संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. भागली त्यांची आणे जोडे सर्व सुख. जर भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत आपण थकलो तर तो देव, ती संत आपल्याला कडेवर उचलून घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. एवढे सुंदर, एवढे दयाळू आणि मयाळू संत असतात बाबा. म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात, तुम्ही सुद्धा त्यांच्या चरणावरती विश्वास ठेवा आणि संताला तुम्ही सुद्धा शरण जा. विठाला विठाला. विचार करा, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी द्यायची आहे आणि मुलगी दुसऱ्याच्या घरी द्यायची, पण समोरचे व्यक्ती, तिच्या सासरचे व्यक्ती आपल्याकडून पैशाची अपेक्षा ठेवतायत. काय मागतायत? हुंडा. हुंडा मागतायत, पण त्यांनी जेवढे पैसे मागितले तेवढे पैसे आपण सुद्धा द्यायला तयार असतो. का? कारण त्याच्या पाठीमागे एक विश्वास असतो की त्यांनी मागितले तेवढे पैसे जर आपण त्यांना दिले तर ते आयुष्यभर आपल्या मुलीला चांगल्या प्रकारचे सांभाळ करेल. एखादी व्यक्ती असे असतात की ते हुंडाच घेत नाही, त्यांनाही काय असतो? विश्वास असतो. कोणता? की या मुलीला जर आपण आपल्या घरची सून केली तर म्हातारपणे ही मुलगी आपला चांगल्या प्रकारे सांभाळ
करेल हा सुद्धा विश्वास आहे. पण आपलं फार अवघड आहे. आपण कसं आपल्या विश्वासाला तडा गेल्याशिवाय आपण कथेला कीर्तनाला कधीच येत नाही. येतो का? घरी जेव्हा सुनबाई शिव्या देते तेव्हा त्या देवाची आठवण येते. मग वाटतं अरे बापा रे, आता तर देवाचं नामस्मरण केलंच पाहिजे. केव्हा? जेव्हा सुनबाई शिव्या द्यायला लागली तेव्हा. बघा, अनेक ठिकाणी कीर्तनाला गेल्याच्या नंतर काही म्हाताऱ्या स्त्री आमच्या जवळ येतात, म्हणतात ताई हो फार बिकट परिस्थिती आहे हो आमची. एक आजी तर माझ्या कीर्तनामध्ये रडायला लागली, अक्षरशः रडायला लागली. कंठी प्रेम दाटे आणि नैनी नीर लुटे अशी अवस्था तिची झाली. एवढी रडायला लागली, एवढी रडायला लागली. पण कीर्तन झाल्याच्या नंतर मी म्हटलं आजी कशा काय रडायला लागल्या तुम्ही? माझं कीर्तन खूप आवडलं का? आजी म्हणे नाही होत ताई. म्हटलं मग रडता कशा काय? आजी म्हणे जाऊ दे ना ताई, कशाला सांगावं तुम्हाला आमच्या घरच्या गोष्टी. म्हटलं मग कीर्तनात येऊन रडायला काय झालं? घरी रडा ना जाऊन. बरं आता तुम्ही विचारतात तर सांगूनच टाकते. तिला सुद्धा आतापर्यंत कोणी विचारलं नव्हतं. मी विचारलं, तिने सांगायला लागली. पण सांगता सांगता मध्ये रडायला लागली. मला वाटलं तिच्या घरचे तिला त्रास देत असतील तेव्हा ती रडायला लागली. म्हटलं आजी म्हातारा त्रास देत का? आजी म्हणे नाही होत आहे. म्हातारा माझा पती परमेश्वर. आली परमेश्वरावर गोष्ट. म्हातारा कोण आहे? पती परमेश्वर. मी म्हटलं मग पोरग त्रास देत का? नाही हो, पोरग तर लय चांगलं आहे म्हणे माझं. म्हटलं मग आजकालचे नातू खराब आहेत, मग नातवंड त्रास देतात का? आजी म्हणते नाही ग बाई, नातवंड तर कशी आहेत? गुलाबाची फुलं. नातवंड गुलाबाची फुलं म्हटलं रडाय काय झालं? ती म्हणे ताई ती नाही का आमच्या घरातली? म्हटलं कोण कोण? केरसुनी. तुमच्या इकडं सुनबाईला काय म्हणतात? केरसुनी. अरे वा, विठाला विठाला. मला तर आधी वाटलं शेजारीला म्हणत असेल. शेजारीला बेस्ट फ्रेंड आहे तिची. मग घरात ती केरसुनी त्रास देते. म्हटलं आता केरसुनी म्हणजे सून. म्हटलं आजी सुनबाई जवळच्या नात्यातली आहे का दूरच्या? आजी तर आणखी जोरात रडायला लागली. काय म्हणते आजी? अहो ताई सख्या भावाची पोरगी आहे. काय मामी? सख्या भावाची पोरगी. एवढी त्रास देते, मला झटका झाला बाबा. म्हटलं आता सख्या भावाची पोरगी एवढी त्रास देते, मग दूरच्या नात्यातली गेल्यावर तर काही खरंच नाही. म्हटलं आजी किती त्रास देते हो सुनबाई तुमची? म्हणे ताई काय सांगावं, पातळ पाण्याचा चहा मला, कपड्याला लावायला साबण सुद्धा देत नाही. थंडी पडली पण पांघरण्यासाठी एक रग सुद्धा देत नाही. म्हणे या कपड्याला साबण देत नाही, बघा या कपड्यात. म्हटलं आजी एवढी त्रास देते ना सुनबाई? म्हटलं माझ्या ओळखीच्या एक ताई आहेत, त्यांच्या आश्रमामध्ये किंवा संस्थेमध्ये मी तुम्हाला नेऊन टाकते, तुम्ही तिथं राहा. आजी म्हणे कधी निघायचं? म्हटलं आता. पण आजी फार विचित्र होती. म्हणे ताई आता सोयाबीन काढणं झालं, कसंही घरात येऊन पडलं, आता तूर निंदायची. मग इथंच राहा. म्हटलं तूर निंदायची काय तुम्हाला? मी सुद्धा तूर निंदू लागू काय? आजी यायला तयार नाही. अहो एवढा विश्वास लोक आपल्या संसारावरती, संसारातल्या व्यक्तींवरती करतात, पण तेवढाच विश्वास त्या भगवान परमात्म्यावरती जर केला तर तो भगवान परमात्मा आपला नक्कीच सांभाळ करेल. बघा, हसण्यासाठी बाकीच्या बाहेर खूप गोष्टी आहेत, आपलं मनोरंजन करण्यासाठी अनेक ठिकाण आहेत, पण हे हसवायचे कशासाठी? हे हसवणं म्हणजे काय? फवारा मारणं. काय फवारा मारणं म्हणजे फवारा मारला का रोग पडणार नाही, दुसरं काही. विठाला विठाला. किती विश्वास ठेवायचा त्या भगवान परमात्म्यावरती, आणि कोणी ठेवला त्या भगवान परमात्म्यावरती
जिला भगवान परमात्मा कोण आहे, भगवान परमात्मा कसा आहे याचं भान नाही, आणि ती त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करते. काय म्हणते? मी न जानकी राजकुमारी, मी न हिल्या श्रापित नारी, दीन रानटी वेणी शबरी, तुझ्या पदाचे आवाज द्या अखंड चिंतना, तुझ्या पदाचे अखंड चिंतना, ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा करते. जेव्हा लग्नाचा प्रसंग वडिलांनी डोळ्यासमोर ठेवला आणि आपल्या घराच्या समोर असंख्य प्राणी आणून बांधलेले पाहिले आणि वडिलांना विचारलं, बाबा अहो लग्न माझं होतंय पण या प्राण्यांना या ठिकाणी कशाकरिता आणलं? तेव्हा वडिलांनी सांगितलं, अगं तुझ्या सासरच्या व्यक्तींकरिता पाहुणचार करायचा म्हणून या प्राण्यांना या ठिकाणी आणलंय. बघा लग्नामध्ये नवरदेवासोबत जे मंडळी जातात त्यांना काय म्हणतात तुमच्या इकडं? नाही होती पाठीमागून जातात ना, वराड. आमच्या इकडे पण वराडच म्हणतात. तर या वराडांचं एक वैशिष्ट्य असतं. काय हे लग्नामध्ये किती गोडवा आहे हे कधीच पाहणार नाही, पाहतील का? पण जेवणाकरिता कोणता गोड आयटम केला तिकडं आधी पळतात, नाही का? नाही जे खाण्यावरती नागडोळे मोडतात ना त्यांना वऱ्हाड म्हणायचं, वऱ्हाड. आणि इथं सुद्धा त्या वऱ्हाडाकरिता त्या शबरीच्या वडिलांनी असंख्य प्राण्याला आणून बांधलंय. पण तिनं विचार केला, माझ्या लग्नाकरिता या प्राण्यांना आपल्या प्राणाशी मुकावं लागतंय, मग आपण लग्न करायचं नाही. मध्यरात्रीच्या वेळी त्या शबरीने आपलं घर सोडलं आणि वनाच्या दिशेने निघाली. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर असा विचार केला की आपण जंगलामध्ये कुठं तरी लपलं तरी आपले वडील आपल्याला शोधून काढतील. मग त्या शबरीने एका मेलेल्या उंटाचा आसरा घेतला आणि त्या जंगलामध्ये राहायला लागली. वडिलांनी अनेक सैन्यांना त्या ठिकाणी घेऊन आले, शोधलं तिला पण सापडायला तयार नाही. अनेक दिवस ती शबरी जंगलामध्ये राहत होती.
की जन्माला आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आपण केलं पाहिजे. पण कळत नाही देव कोणता आहे, देव कसा आहे. पण ती शबरी ज्या ठिकाणी राहत होती ना, त्या झाडाखालून असंख्य ऋषी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर एका सरोवरावरती स्नान करण्यासाठी जात होते. शबरीने हे सगळं रोज पाहिलं आणि विचार केला की देवाचं नामस्मरण करता येत नाही, मग या ऋषींची सेवा आपण करायची. ती ऋषीमुनी सकाळी यायच्या आधी शबरी त्यांच्या आश्रमापासून त्या सरोवरापर्यंतचा रस्ता साफ करायला लागले. रस्त्यामध्ये एक दगड सुद्धा ठेवत नव्हती, एक काटा सुद्धा ठेवत नव्हती. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली, पण देव कसा आहे आतापर्यंत सुद्धा कळालं नाही. पण मन इतकं निर्मळ होतं बाबा, किती निर्मळ. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत दाना तया जवळी. जैसी गंगा वाहे, एवढं सुंदर मन त्या शबरीचं होतं. आणि ती शबरी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरिता ऋषींची सेवा करायला लागली. आणि एक दिवस त्या ऋषीने शबरीला सांगितलं, अगं एवढी सेवा तू देवाची केली, पण आमच्यापेक्षा खूप भाग्यवान आहे. एवढी तपश्चर्या करून ध्यान धारणा करून आम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही. पण एक दिवस तो भगवान परमात्मा स्वतः तुला भेटण्याकरिता येणार आहे. आणि त्या शबरीने सुद्धा संतांच्या चरणावरती एवढा विश्वास ठेवला की स्वतः प्रभू श्री रामचंद्र शबरी मातेला भेटण्याकरिता आले. आणि असाच आणि एवढाच विश्वास आपण सुद्धा संतांच्या चरणावरती ठेवा. विठाला विठाला. आणि संतांच्या चरणावरती जर आपण विश्वास ठेवला तर फक्त आणि फक्त तेच आपलं कल्याण करू शकतात. अभंगाचा द्वितीय पिलांच्या चिमणी हळूच दे, गोठ्यात वासराना या चाटतात गाई. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा आणि देशाचं रक्षण करा. कारण भारतासारख्या पवित्र पावन देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि आपण या ठिकाणी सुंदर असं कीर्तन ऐकतोय, कथा करतोय, कथा ऐकतोय. हे फक्त त्या सैनिकांमुळे, कारण ते अहोरात्र त्या सीमेवरती लढी झोपताना त्या सैनिकांची आठवण प्रत्येकाने केली पाहिजे. आणि सकाळी जेवण करताना प्रत्येक वेळेला आपण जेव्हा जेव्हा जेवण करू ना तेव्हा प्रत्येकाने बळीराजाची सुद्धा आठवण ठेवली पाहिजे. कारण एवढं काबाड कष्ट माझा बळीराजा करतोय, पण आज त्या बळीराजाविषयी कोणी विचार करायला तयार नाही. अहो त्याच्या मालाला कधीच भाव दिला नाही बाबा माणसांनी.
शेतामध्ये धान्य एवढं पिकवलेलं आहे, पण त्याच्या मालाला आपण भाव द्यावा असं आज कोणाला वाटत नाही. एवढा सुंदर माझ्या बळीराजाचा संसार आहे बाबा. कितीही संकट येऊ दे त्याच्यावरती, पण कधी निराश होत नाही माझा बळीराजा. बघा किती सुंदर संसार बळीराजाचा आहे. बळीराजाचा संसार, त्याला शेतीचा धार. बळीराजाचं गारहाण नाही सांगणार कोणा. त्याची कन्या उपवर झाली, कोण करील कन्यादान. लई जीवाला त्याच्या घोर, त्याला शेतीचा धार. म्हणून प्रत्येकाने बळीराजाविषयी सुद्धा अभिमान बाळगायला शिका, कारण आपण सगळेजण शेतकरी आहोत. पण जो शेतामध्ये कष्ट करतोय त्यालाच त्या कष्टाची जाणीव असते बाबा. दुसऱ्यांना फक्त एसी मध्ये बसून बोलायचं काम आहे. म्हणून बळीराजाविषयी सुद्धा आदर बाळगा. आणि शेवटचं एकदा त्या आपल्या देशामध्ये अभिमान
तुझी मुलगी रडते रे तुझ्या घरीच्या या दिवाळीला तरी कमीत कमी येणार रे. पण बघा कोणताही सण असला तरी त्यांना तो सण साजरा करण्याकरिता आपल्या घरी येता येत नाही बाबा. जब देश में जीते बाजी ओ खेल रहे थे होली. जब देश में जीते बाजी ओ खेल रहे थे होली. जब हम थे घरों में जब हम थे घरों में वो झेल रहे थे बोली. क्या लोग थे वो अभिमानी क्या लोग थे वो बलिदानी जो शहीद हुए उनकी बनाया करो कुर्बानी. जय हिंद की सेना जय हिंद जय हिंद. म्हणून सैनिकांविषयी सुद्धा प्रत्येकाने आदर बाळगा. आई वडिलांची सेवा करा. कारण एवढे काबाड कष्ट करून आई वडील आपल्यासाठी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवतात. मग आपण सुद्धा त्यांची सेवा नक्की केली पाहिजे. इथं बसलेल्या प्रत्येक आई वडिलांना हात जोडून विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका. त्यांना जर गरज असेल तर काम करतील आणि प्रॉपर्टी जमा करतील. पण त्या मुलांसाठी तुम्ही चांगले संस्कार कमवून ठेवा जेणेकरून म्हातारपणी चांगला आपला सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. आता प्रत्येक जण म्हणतात ताई आमची मुलं आमचा सांभाळ करत नाहीत. अहो का बरं सांभाळ करत नाही? तुम्ही त्यांच्यावरती तसे संस्कार टाका. तसे मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांवरती संस्कार टाकलेत ना तसे संस्कार तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांवरती टाका. तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून पुनश्च एकदा सर्व श्रोते वर्गांच्या माझ्या आई वडिलांच्या माझे गुरुवर्य सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या छत्रपती शिवाजीराजे मासाहेब जिजाऊ धर्मवीर संभाजीराजे आणि गावातील इष्टदेवता ग्रामदेवता आणि बजरंग बलीच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. माझ्याकडून जर एखादा अपशब्द माझ्या मुखामधून जर निघाला असेल आणि ते जर कोणाला आवडला नसेल सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर
सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।